अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. ग्रामीण भागातील साध्या वातावरणात त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या अडचणी जवळून पाहिल्या. शेती, पाणी, दुष्काळ, ग्रामीण गरिबी या सगळ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. ते पवार कुटुंबातील असले तरी त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. राजकारणात येणं त्यांच्यासाठी केवळ वारशाचा भाग नव्हता, तर जनतेसाठी काम करण्याची एक जबाबदारी होती. त्यांनी राजकारणात आपलं पहिलं पाऊल 1980च्या दशकात ठेवलं. त्यांची सुरुवात थेट मोठ्या पदावरून झाली नाही, तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण जनतेसाठी काम करत त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. तेव्हा त्यांनी पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि ग्रामविकास या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांचं नेतृत्व हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागलं. त्यांच्या कामाची पद्धत स्पष्ट होती: कमी बोलणं, जास्त काम करणं. सन 1991 मध्ये ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून बारामती हा त्यांचा कर्मभूमी आणि विकासाचा प्रयोगशाळा बनला. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या, आरोग्य सुविधा मजबूत केल्या, उद्योगांना चालना दिली आणि ग्रामीण भागाला आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांची ओळख वेगवान निर्णय घेणारे, कडक प्रशासक आणि विकासाभिमुख नेता अशी झाली. त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली: जलसंपदा, सिंचन, ऊर्जा, ग्रामीण विकास आणि वित्त. विशेषतः सिंचन आणि पाणी क्षेत्रात त्यांनी मोठं कार्य केलं. महाराष्ट्रात अनेक भाग दुष्काळाने त्रस्त असताना त्यांनी धरणे, कालवे, जलसंधारण योजना आणि पाणीपुरवठा प्रकल्प सुरू केले. त्यांचं एक प्रमुख ध्येय होतं: शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे, कारण शेतकरी सक्षम झाला तरच राज्य सक्षम होतं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कर्जमाफी योजना राबवल्या, पीक नुकसान भरपाई दिली, वीज सवलती दिल्या, ऊस उत्पादकांना आधार दिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिलं. ते नेहमी म्हणत, शेतकरी जगला तरच देश जगेल. सन 2010 मध्ये अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. हे पद त्यांनी अनेक वेळा भूषवलं आणि प्रत्येक वेळी त्यांनी राज्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले. ते केवळ सत्तेचे राजकारण करणारे नव्हते, तर सत्तेचा उपयोग कामासाठी करणारे नेता होते. त्यांच्या कारकिर्दीत मोठे औद्योगिक प्रकल्प आले, ऊर्जा क्षेत्रात सुधारणा झाल्या, पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आणि राज्याच्या आर्थिक धोरणांना गती मिळाली. अर्थात त्यांच्या प्रवासात वाद आणि आव्हानेही कमी नव्हती. सिंचन घोटाळ्याचे आरोप, राजकीय विरोध, कठोर भाषाशैलीमुळे झालेले वाद हे सगळं त्यांनी अनुभवलं. पण वादांपेक्षा मोठं त्यांचं काम होतं. ते टीकेला घाबरले नाहीत, संघर्षातून मागे हटले नाहीत आणि आपली राजकीय वाटचाल सुरूच ठेवली. 2023 मध्ये त्यांनी घेतलेला राजकीय निर्णय आणि पक्षीय भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा टप्पा ठरला. तो निर्णय वादग्रस्त होता, पण त्यामागे त्यांचं राजकीय धाडस आणि रणनीती स्पष्ट दिसली. अजित पवार यांचं नेतृत्व म्हणजे कडकपणा, कामाची गती, प्रशासनावर पकड आणि स्पष्ट वक्तेपणा. ते जनतेच्या समस्यांवर थेट बोलतात, थेट निर्णय घेतात आणि परिणाम साधण्यावर भर देतात. आज जर आपण त्यांच्या जीवनाकडे मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की अजित पवार यांचा प्रवास म्हणजे संघर्षाची, सत्तेची आणि सेवाभावाची गाथा आहे. त्यांनी ग्रामीण भागासाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी लढा दिला, शहरांसाठी विकास घडवला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला. त्यांचा इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो: नेतृत्व म्हणजे केवळ बोलणं नाही, तर काम करून दाखवणं असतं. आज आपण अजित पवार यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्या योगदानाचा गौरव करताना आणि त्यांच्या कार्याची आठवण काढताना हे लक्षात ठेवायला हवं की ते केवळ एक राजकारणी नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक प्रभावी अध्याय आहेत.
त्यांचा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा, धैर्य आणि संघर्षाचं उदाहरण ठरेल. राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचं साधन नसून समाजाच्या भवितव्याला दिशा देणारं माध्यम असतं. आणि त्या माध्यमात आपली वेगळी छाप उमटवणारे नेते म्हणजे अजित पवार. साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून उगम पावलेला हा नेता संघर्षाच्या वणव्यातून तावून सुलाखून निघालेला होता. राजकारणात येणं त्यांच्यासाठी सहज नव्हतं. ते एका परंपरेचा वारसा घेऊन आले, पण त्या परंपरेला स्वतःची ओळख देत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय प्रवास घडवला. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे धाडस, निर्णय क्षमता, प्रशासनिक ताकद आणि स्पष्ट वक्तेपणा यांचा संगम होता. अनेकदा वादग्रस्त ठरले, अनेकदा टीकेचे धनी बनले, पण त्यांच्या निर्णयांमागे असलेली ठाम भूमिका कधीच डगमगली नाही. अजित पवार यांचं राजकारण केवळ भाषणांपुरतं मर्यादित नव्हतं. ते कामावर विश्वास ठेवणारे नेता होते. विशेषतः शेतकरी वर्गासाठी त्यांनी उचललेली पावलं उल्लेखनीय होती. पाणी प्रश्न, सिंचन योजना, कृषी विकास, ऊस उत्पादकांचे प्रश्न, वीज दर, कर्जमाफी यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सिंचन प्रकल्प, धरणे, कालवे, जलसंधारण योजना या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला पाणी आणि शेतीला आधार देण्याचा प्रयत्न केला. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवणं, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणं हे त्यांच्या राजकीय अजेंड्याचं केंद्रबिंदू होतं. सामान्य नागरिकांसाठी त्यांनी रस्ते, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, उद्योग, रोजगार यांसाठी विविध योजना राबवल्या. विकासाभिमुख विचार, वेगवान निर्णय आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांनी अनेक मोठे प्रकल्प यशस्वी केले. ते सत्तेचे राजकारण करणारे नेता होते, पण केवळ सत्ता टिकवण्यासाठी नव्हे, तर राज्याला पुढे नेण्यासाठी सत्ता वापरण्याची त्यांची भूमिका होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक राजकीय वळणं आली. सत्ता बदलल्या, विरोध झाले, आरोप झाले, तरीही त्यांनी आपली राजकीय वाटचाल थांबवली नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे राजकीय संघर्षांची मालिका, यश अपयशांची गाथा आणि निर्णयांच्या वादळातही ठाम राहण्याची कथा होती. आज जर आपण त्यांच्या कार्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी केवळ राजकारण केलं नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात एक ठसा उमटवला. शेतकऱ्यांच्या वेदना, ग्रामीण भागाचा संघर्ष, शहरांचा विकास आणि राज्याची प्रगती या सगळ्यांशी त्यांचं नाव जोडलेलं राहील. त्यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की नेतृत्व म्हणजे केवळ भाषण नव्हे, तर निर्णय, जबाबदारी आणि धाडस असतं. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांच्या कार्याला सलाम करताना आणि त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली अर्पण करताना इतिहासात त्यांचं नाव संघर्षशील, प्रभावशाली आणि कार्यक्षम नेता म्हणून कोरलं जाईल.